केज तालुका के मुंडेवाड़ी गांव में जाति संबंधी बयान दिए जाने का मामला सामने आया था। सार्वजनिक रूप से कहा गया कि बंजारा समुदाय के भाइयों को मराठा समुदाय के भाइयों की दुकान पर नहीं जाना चाहिए और उनके मेडिकल पर भी नहीं जाना चाहिए और मराठा समुदाय के महाराजा को अपने गांव में कीर्तन में नहीं लाना चाहिए। और ये वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो गया था, जिसके बाद आज जिला पुलिस अधीक्षक नंद कुमार ठाकुर अपनी टीम के साथ मुंडेवाड़ी गांव पहुंचे और स्थिति का जायजा लेने के बाद ग्रामीणों से बातचीत की तथा सार्वजनिक भाषण में ये बयान देने वाले युवक को गिरफ्तार कर लिया गया है और उसके खिलाफ मामला दर्ज किया गया है। आणि त्यामुळे थोडं आता या ठिकाणी वातावरण जे आहे ते तणावाचं पाहायला मिळेल। मात्र आता सध्याची परिस्थिती काय आहे, तुम्ही भेट देखील दिली, ग्रामस्थांशी संवाद देखील साधला आहे। काल मुंडेवाडी गावातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्या अनुषंगाने आम्ही मुंडेवाडी गावामध्ये व्हिजिट केली, ग्रामस्थांशी चर्चा देखील केली। छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये एक व्यक्तीने भाषण करून काही दुकानांवर बहिष्कार घालावा असं त्याने मेन्शन केलं होतं। त्या संदर्भात आम्ही त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केलेला आहे आणि त्याला अटक देखील केलेली आहे। गावकऱ्यांशी ज्यावेळेस चर्चा केली तर गावकऱ्यांमध्ये जातीवादाची कुठलीही भावना नाही। त्यांच्याशी संवाद साधताना जे घडलेलं आहे, जो भाषणाचा प्रकार घडलेला होता तो देखील एक अनावधानाने उत्साहाच्या भरामध्ये केलेलं एक कृत्य होतं। तरी देखील त्याच्यामध्ये गुन्हा आहे म्हणून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। परंतु ते जे वक्तव्य होतं त्या व्यक्तीचं, त्या वक्तव्याशी गावकऱ्यांचं कोणतंही अनुमोदन नव्हतं, कोणतंही त्याला म्हणजे समर्थन नव्हतं। आणि जे नांदूर फाट्यावर जायचं नाही अशा पद्धतीचं जे वक्तव्य होतं त्या अनुषंगाने आम्ही नांदूर फाट्याला देखील व्हिजिट केली। तिथे देखील काही प्रॉब्लेम नाही। दोन्ही गावांमध्ये, दोन्ही समाजांमध्ये कोणतंही वितुष्टता नाही। एक तात्पुरतं एक लोकसभेच्या अनुषंगाने निर्माण झालेली वितुष्टता होती, परंतु अदरवाईज रुटीनमध्ये यांचे व्यवहार एवढे घट्ट आहेत हे एकमेकांशिवाय राहू शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आणि यांचे जे व्यवहार आहे, नांदूर फाट्या इथले जे बाजारपेठ आहे, या बाजारपेठेमध्ये रोजचं येणं जाणं आहे आणि रोजचा व्यवहार आहे। साधारणतः हा व्हिडिओ 15 दिवसापूर्वीचा असावा, परंतु 15 दिवसामध्ये यांच्या व्यवहारामध्ये काही देखील फरक पडलेला नाही। कोणत्याही व्यक्तीला त्यांनी दंड केलेला नाही। याचाच अर्थ त्या घटनेशी गावकऱ्यांचा कोणताही संबंध नाही, समर्थन नाही अशा पद्धतीचं आहे। आणि या ठिकाणी आम्ही देखील हॉटेलला दोन्ही म्हणजे पंचकृषीतले सगळे लोक येऊन एकत्रितपणाने चहा देखील घेतला। सगळ्यांचे सामंजस्य चांगलं आहे, अंडरस्टँडिंग चांगलं आहे। गेल्या कित्येक पिढ्यांपासून एकत्र ते नांदतायत, वावरतायत, त्यामुळे इथलं वातावरण चांगलं आहे। आणि मी व्हिजिट दिल्यामुळे त्यांच्या मनातली जी कटुता होती ती देखील त्यांच्यामध्ये संपलेली आहे। आता सगळं गुन्ह्यागुन्हा खरं पाहिलं तर या ठिकाणी ठराव घेतला असं बोललं जात होतं, सांगितलं जात होतं। असा काही ठराव घेतला होता का? तसं काही नोंद वगैरे आहे का? काय असं कुठलंही ठराव त्यांनी भाषणामध्ये, ते सप्ताहाच्या निमित्ताने झालेली बैठक होती, त्या बैठकीमध्ये एकाने उत्साहामध्ये भाषण केलेलं होतं, परंतु त्याला असा कुठला अधिकृत दर्जा नाही आणि त्याला ग्रामपंचायतचं देखील समर्थन नाही। मुळात मुंडेवाडी जे गाव आहे ते 99% एका समाजाचं आहे, 1% इतर समाजाचा, म्हणजे एकच घर वेगळं आहे, अदरवाईज सगळे एकाच समाजाचे आहे। आणि ते एक घर जे आहे ते त्या मुंडेवाडी गावाचे सरपंच आहेत आणि ते सरपंच देखील ओपनमधनं तिथनं सरपंच आहे, म्हणजे कोणी होऊ शकतं। असं असताना देखील त्या गावामधला सरपंच हा एक घरवाला आहे, म्हणजे एवढं त्यांच्यामध्ये सामंजस्य आहे, अंडरस्टँडिंग आहे। आणि त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, त्यांच्या शेतीच्या समस्या आहेत, त्यांच्या ऊस तोडणीच्या समस्या आहेत, त्यांचा बाजारभाव मिळाला पाहिजे ही एक समस्या आहे, गावाला रस्ता झाला पाहिजे ही समस्या आहे, दारूचा व्यवसाय तिथं उद्ध्वस्त व्हावा ही समस्या आहे। ह्या समस्या, जातीवाद ही समस्या त्यांच्यामधली नाही। नागपुर समय, गली से दिल्ली तक।